सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कहते हैं जितना बड़ा संघर्ष होता है उतनी ही बड़ी जीत होती है। एखाद्या यशस्वी माणसाला पाहिलं की पाहणाऱ्याला त्याचं फक्त यश दिसतं, मोठं होणं दिसतं, पण त्यामागची मेहनत, कष्ट, संघर्ष क्वचितच माणसांना दिसतो। यशाचे मार्ग खूप असतात, परंतु त्यांच्या वाटेवर जाणारे खूप थोडे जण असतात, कारण ते टिकणारे असतात। स्वतःवरील विश्वास व संघर्षात साथीला आपली माणसं हे समीकरण यशापर्यंत पोहोचायला पुरेसं असतं, परंतु संयमही तेवढाच महत्त्वाचा। नमस्कार, आज आपण पाहणार आहोत एका कुटुंबाची संघर्ष गाथा आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी केलेली मेहनत व मिळालेले यश। तसं वडापाव कुणाला माहीत नाही, गरिबांची भाकरी, श्रीमंताच्या पार्टीतला मेनू, तिथं कॉलेजच्या कट्ट्यावरचा पैंजेचा विषय, तर मुलींचा घराबाहेर पडण्याचा बहाणा, हा असा वडापाव। वडापावचा शोध एका वैद्य नावाच्या मराठी माणसाने मुंबईत सर्वप्रथम लावला। बघता बघता हा वडापाव जगप्रसिद्ध झाला। वडापाव हा नुसता खाद्यपदार्थ नसून एखाद्या कुटुंबाचं यशाचं कारण बनणारा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज आपण अशाच एका स्पेशल वडापाव स्नॅक सेंटरची यशस्वी वाटचाल ऐकणार आहोत। बारामतीतील नावाजलेले बनकर वडेवाले यांचा वडापाव बरोबरचा यशस्वी प्रवास काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात। वडापावने अनेक मराठी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोचवलं। त्यातीलच एक हे बनकर वडेवाले। या यशाच्या प्रवासात बनकर कुटुंबियासाठी हे हॉटेल तसं वरदानच ठरलं असं म्हणावं लागेल। मूळचे बारामती जवळील कण्हेरी या छोट्याशा गावात राहणारे व व्यवसायाने शेतकरी असणारे हे कुटुंब शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणजे दूध व्यवसायात प्रथम त्यांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु दूध व्यवसायात त्यांना म्हणावं असं यश येईना। त्यात परिस्थिती अतिशय हालाकीची। आई वडील, 2 भाऊ 2 बहिणी असा हा बनकर परिवार। आई वडील स्वतःच्याच शेतात राबून आपले कुटुंब चालवत होते। सुरुवातीला त्यांनी मंडईत भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला। त्यातही त्यांना फक्त कष्ट करावे लागले, पण मिळकत म्हणावाशी नव्हती। त्यांनी त्या परिस्थितीतून काहीतरी वेगळं म्हणून सुरुवातीला कण्हेरी गावच्या मारुती मंदिराबाहेर वडापावचा छोटासा गाडा लावण्यास सुरुवात केली। तिथेही कमी लोकवस्तीचे गाव असल्याने काही जुळले नाही। तसे बापू व त्यांच्या भावाचे शिक्षण जेमतेम असल्याने त्यात नोकरी मिळणं म्हणजे त्या काळी एक आव्हानच होतं, कारण सुशिक्षित बेरोजगारांची संख्या काही कमी नव्हती। त्यात आपलं कुठं सूत जुळणार हा विचार त्या भावांच्या मनात आला। त्यानंतर लग्नाच्या वयाचे आव्हान आले। भावंडांची गृहस्थ आश्रमाला सुरुवात झाली, तशी पारिवारिक जबाबदारी वाढली। आता स्थिर होणं गरजेचं होतं। शेतीत मालाला भाव नसल्याने अगोदरच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, त्यावेळी लोकांना मार्गदर्शन व योग्य सल्ल्याचा तेवढाच अभाव। त्यांनी शेवटी व्यवसाय करण्याचा विचार पक्का केला। जेमतेम शिक्षण घेऊन नोकरीचा विचार करणं हे पटलंच नाही। त्यात सुशिक्षित बेरोजगार शिक्का पडण्यापेक्षा छोटासा स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर राहणं त्यांनी पसंत केलं। तशा हालचाली सुरू झाल्या। त्यातच काही काळ लोटला। स्वतःची हिंमत स्वतःच बांधली। नशीब आजमावण्यासाठी एक पाऊल त्यांनी उचललं। एका कंपनीच्या आवारात सर्वप्रथम त्यांनी हॉटेल व्यवसायाचा शुभारंभ केला, परंतु तेथील परिस्थिती एवढी भयान होती की तेथील वस्तीत वावरणारे विंचू, गोम, बाहेर लांडगे यासारखे प्राणी त्रास देऊ लागले। यांच्या सानिध्यात जीव मुठीत घेऊन काही काळ त्यांनी घालवला। तसं दोघे बनकर पती पत्नींनी ही वेळ एखाद्या वनवासापेक्षाही कठीण काढली। त्यातून तेथे दळणवळणाचे दुसरे साधन काही नसताना हॉटेलसाठी लागणाऱ्या सामुग्रीसाठी बारामतीत येऊन रोजची तारेवरची कसरत करावी लागत असे। तेथेही पुन्हा एकदा नैराश्य व अपयश आलं, परंतु तेवढ्यातूनही पती पत्नींनी हिंमत हारली नाही। तसा काळ लोटत होता।
त्यातही आर्थिक संकट पुढे येत होती. आता मात्र त्यांच्या पुढे खूप सारी आव्हानं उभी राहिली. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक कोणता तरी मार्ग परमेश्वर आपल्यासाठी खुला करतो आणि तसंच काहीसं घडलं. त्यांनी बारामती शहरात व्यवसाय नव्याने उभा करण्याचे ठरवले, तेही कसलंही आर्थिक पाठबळ व स्थावर काहीच नसताना. हे धाडस करण्याचा निर्णय बनकर पती पत्नींनी घेतला, कारण हॉटेल व्यवसायासाठी शहरी भागातच आपलं नशीब आजमावण्यासाठी दोघांची धावपळ सुरू झाली. म्हणतात ना, इच्छाशक्ती व निश्चय आणि स्वतःवरचा आत्मविश्वास माणसाला नक्कीच यशापर्यंतचा मार्ग मोकळा करतो. हे खरोखरच खरं आहे. तसं प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली. गाड्यावर सुरू केलेला वडापावचा प्रवास एका गजबजलेल्या शहराच्या ठिकाणी एका मोक्याच्या जागी 2016 साली येऊन थांबला. सुरुवातीला भाडे तत्वावर तेथील प्रसिद्ध अशा महाविद्यालयाच्या बाजूलाच एका गाळ्यात वडापावचे सेंटर सुरू झाले. छोट्याशा कण्हेरी गावातील हे बापू बनकर व त्यांची पत्नी सोबत मुलगा यांनी या व्यवसायाचा शुभारंभ तेथे जोमाने सुरू केला. आपलं भविष्य यात घडेल का नाही असा प्रश्न सतत त्यांना पडत होता. मग त्या गोष्टीसाठी त्यांची धडपड सुरू झाली. सुरुवातीला एकदम छोट्याशा गाड्यावर या व्यवसाय सुरू करून लोकांच्या निंदेचा विचार न करता या व्यवसायात डोळे झाकून पाऊल टाकलं. रोजचे भांडवल गुंतून जेवढे मिळेल तेवढ्यात सुख मानायचं हे धोरण त्यांनी ठेवलं. यात सुरुवातीला आलेलं अपयश, व्यवसायातील काही हुन्नर याच्यासोबत होतं. अपयश आलं तरी अनुभव मात्र खूप मिळाला होता. तसं कोणताही दुसरा मार्ग न बदलता जिथं हरवलं आहे तिथंच ते शोधलं पाहिजे ही धारणा ठेवून पती पत्नींनी सातत्य या व्यवसायात टिकवलं. असं म्हणतात, तो ईश्वर कदाचित देईल जेव्हा त्याच्या मनात येईल, परंतु तो ईश्वर नक्कीच देईल जेव्हा तुमच्या मनात येईल. तेव्हा अपयशाचं पांघरून काढून हळूहळू व्यवसाय वाढू लागला. तसं बारामतीतच या व्यवसायाचा जम बसवायचं बनकर कुटुंबांनी ठरवलं. त्यात अन्न ही रोज लागणारी माणसांची गरज, त्यात कमीत कमी किमतीत मिळायला तो वडापाव फक्त. हा पदार्थ पोटभर जेवत नसेल तर माणूस वडापाववर पोटभर जेवू शकतो. लोकांच्यातील आवड व गरज बनकर परिवाराने त्यावेळी जाणली. घरूनच त्यांनी मटेरियल बनवून आणून स्वच्छ व चविष्ट अन्न लोकांना द्यायचे ठरवले. कोणताही खाद्यपदार्थ चवीशिवाय प्रसिद्ध होऊ शकत नाही. तेच हुन्नर नेमकं त्यांच्या हातात होते. सुरुवातीला त्यांनी वडापाव स्वतः तयार करून विकला. त्यावेळी जेमतेम पैसे त्यात मिळत होते. पण बिकट परिस्थितीत अपयश पचवून त्यांनी संयम मात्र सोडला नाही. विद्याप्रतिष्ठान कॉलेजच्या चौकात वडापावचे बनकर वडापाव सेंटर आज माणसांनी गजबजलेले असते. हेच ते यशाचे गमक त्यांना लाभले. पुन्हा ते कधीही डगमगले नाहीत. या व्यवसायाने सुरुवातीला आलेला खडतर अनुभव याच्या जोरावर त्यांनी गगन भरारी घेतली. पण मेहनत व कष्टाशिवाय काहीही नाही. तसा कण्हेरी ते बारामती हा वडापावचा हॉटेलचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला बनकरताईंनी स्वतः वडापाव बनवण्याची सर्वच जबाबदारी स्वतः स्वीकारली. त्या या कामात स्वतःला वाहून घेऊ लागल्या. मोठ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर त्यांना मिळू लागल्या. व्यवसायाची व्याप्ती वाढली. तसे कर्मचारी व स्वतः बनकर यांच्यात जिद्द निर्माण झाली. एक स्त्रीने जर जिद्द पकडली तर काय होऊ शकतं याचं एक जिवंत उदाहरण हे या परिवारातले. एका कर्तृत्वान स्त्रीचे आहे पती पत्नीच्या मेहनतीला मात्र फळ मिळायला त्यावेळी सुरुवात झाली. बनकरताईंच्या हाताला मुळातच चव असल्याने अन्नपूर्णाच त्यांच्यात अवतरली. हळूहळू वडापाव सेंटरपासून त्यांनी मेस चालवण्याचे काम चालू केले. रोज 200 ते 250 मुलांना जेवण बनवण्याचे काम त्यांनी मेसद्वारे सुरू केले. अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून स्वतः कष्ट करण्याची तयारी या कुटुंबाने घेतली. त्यात आपल्या नातेवाईकांना देखील या व्यवसायाचे मार्गदर्शन करून आपल्याबरोबर आपल्या माणसांचे देखील कल्याण व्हावे या हेतूने साथ दिली. बनकर कुटुंबांचा बनकर वडेवाले व मेस कॅन्टीनचा व्यवसाय यशाच्या शिखरावर आहे आज. आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊन नुसता पैसाच नव्हे तर मान, प्रतिष्ठा, माणसे देखील या पती पत्नींनी तेवढीच जोडली आहेत. मुलाला या व्यवसायाचे मार्गदर्शन देऊन त्यात तरवेज बनवलं. या व्यवसायाने त्यांना जे दिलं ते त्यांच्या कष्टाचं व मेहनतीचं. आपल्याला हे कुटुंब देऊन जाते ती एक मोलाची शिकवण.
क्षमता, त्यात निर्णय क्षमता, मेहनत, कष्ट, साथ, चिकाटी, कौशल्य, संयम आणि परोपकाराची वृत्ती या सर्व तमगुणांच्या गोष्टीचा संगम जेथे होतो तेथे नशिबात नसलं तरी नशिबाला ते द्यावंच लागतं. शेवटी नशीब बदलणं आपल्याच हातात असतं. वडापाव एक असा खाद्यपदार्थ ज्याची आज जगभरात चर्चा आहे. तोच वडापाव बनकर कुटुंबाची जन्मभराची ओळख बनून राहिला आहे. एखाद्या यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचा सहभाग असतो हे बनकर ताईंनी सिद्ध केले. पती पत्नीच्या मुलाच्या मेहनतीचे, जिद्दीचे मनापासून कौतुक. पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना परिवाराला मनापासून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा. असेच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचा. आपल्या परिवाराकडून असेच अवरीत अण्णासारखी मूलभूत गरज देण्याचे सत्कर्म व भाग्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजची संघर्षगाथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.